नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्या ज्या ठिकाणी भाजपचे नेते जातात त्या ठिकाणी ते काही ना काहीतरी घोळ करतातच। या बाबतीत आता आपल्या सगळ्यांची खात्री पटली असेलच। महाराष्ट्र केसरी सारखी इतकी मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा, या स्पर्धेमध्ये सुद्धा काल घोळ झाला आणि जो उमेदवार जिंकलेलाच नव्हता त्याला जिंकला म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। सुरुवातीला बातम्या पाहताना मलाही असं वाटलं की नसेल झालं असं काहीतरी, आपण स्वतः हा व्हिडिओ बघावा। आणि जेव्हा मी फायनलचा तो व्हिडिओ बघितला ज्याच्या आधारावर निर्णय दिला गेला, त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की समोरचा उमेदवार जिंकलेला नाही आहे। तुम्हाला माहिती असेल की कुस्तीमध्ये असा नियम आहे, जर का एखाद्या समोरच्या खेळणाऱ्या खेळाडूला खाली पाडलं आणि खाली पाडल्याच्या नंतर त्या खेळाडूचे दोन्ही खांदे आणि पाठीचा भाग जर खाली टेकला तरच जो आहे तो पाडणारा म्हणजे त्याच्या विरोधात असलेला उमेदवार जो आहे तो विजयी झालेला आहे असं घोषित होत असतं। आता कालचा जर तुम्ही सामना पाहिला, या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की ह्याच्यामध्ये आपला शिवराज राक्षे नावाचा जो खेळाडू आहे याला पाडलेलं तर आहे, परंतु त्याचे दोन्ही खांदे टेकले नाहीत आणि त्याची पाठ सुद्धा टेकली नाही आणि तरीही पंचांनी निर्णय दिला की हा हरलेला आहे। आणि जसाच पंचांनी निर्णय दिला, शिवराज राक्षे उफाळून उठला आणि म्हणाला की नाही, मला रिप्ले दाखवा, म्हणजे परत एकदा व्हिडिओ दाखवा। आणि त्या व्हिडिओमध्ये जर का दिसत असेल की माझे दोन्ही खांदे आणि पाठ टेकली तर मी मान्य करू शकतो, पण तो म्हणतो की माझी पाठ टेकलीच नाही। आता हे व्हिडिओमध्ये तर आपल्याला दिसलं, जो व्यक्ती खेळत होता त्या खेळाडूलाही कळत नाही माझी पाठ टेकली आहे नाही टेकली आहे खरंच। तर त्याचा इतका संताप झाला की त्यांनी रागात येऊन त्या पंचाला लात मारली। आणि काही लोक आता असं म्हणायला लागलेले आहेत की ह्यांनी पंचाला लातच काय गोळ्या घालायला पाहिजे होत्या। खरं तर कुठल्याही प्रकारच्या हिंसेचं मी समर्थन करत नाही, परंतु ह्या पंचांनी जो निर्णय दिलेला आहे तो कोणाचे पैसे घेऊन निर्णय दिलेला आहे हा प्रश्न आता अख्खा महाराष्ट्र विचारत आहे। कारण की स्पष्ट दिसतंय, या पंचांनी ज्या उमेदवाराला जिंकून दिलेला आहे म्हणजे पृथ्वीराज मोहोळ, जो यंदाचा महाराष्ट्र केसरी म्हणून घोषित केलाय, हा मुरली मोहोळ केंद्रीय मंत्री जे काल तिथे होते मंचावर, यांचा पुतण्या आहे। आणि त्यामुळे हे पंच जे आहे ते काय म्हणूया मॅनेज झाले होते अशीच चर्चा होते आहे। ती चर्चा करायलाही वाव आहे। व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की उमेदवार हरला नाहीये, पाठ टेकलेली नाहीये आणि तरीही जर का तुम्ही निर्णय देत असाल की ही व्यक्ती जिंकली, याचा अर्थ तुम्ही आधीच ठरवलेला आहे कोणाला जिंकायचं आहे। आणि महाराष्ट्र केसरीसारखी इतकी मानाची इतकी प्रतिष्ठेची स्पर्धा सुद्धा या सत्ताधारी लोकांनी, भाजपच्या लोकांनी अशी बाटवून ठेवलेली आहे। आता लोक खरं तर म्हणायला लागले की ह्याच्यामध्ये पंचाचाच दोष आहे, परंतु ह्या पंचाला कोणी मॅनेज केलं हा प्रश्न आहेच। काही लोक असं म्हणायला लागले की कुस्तीमध्ये हे होत आलेलं आहे, मागच्या वर्षी सुद्धा सिकंदर शेख याला सुद्धा असंच, तो हरलेलाही नव्हता तरीही हरलेला आहे असं डिक्लेअर करण्यात आलं। त्यामुळे सिकंदर शेखने आता इथून पुढे आपण कुस्ती खेळणार नाही असा निर्णय घेतला होता आणि तसंच झालंय। शिवराज राक्षे याच्या बाबतीत सुद्धा हा सुद्धा हरला नव्हता तरी हरला असं घोषित करण्यात आलं आणि त्याचा संताप इतका झाला की त्यांनी त्या पंचाची कॉलर ओढली आणि लात मारली आणि आता त्यांनी लात मारल्यामुळे त्याला 3 वर्ष निलंबित केलेलं आहे। खरं तर लोक असं म्हणायला लागलेलं आहे की हे काय निलंबनाची काय गरज होती, चूक पंचाची आहे, पंचाला काय शिक्षा देता येतील ते पहा। आणि पोलिसांनी त्या राक्षेला, जो की 2दा महाराष्ट्र केसरी झाला होता, आता तो 3ऱ्यांदा झाला असता परंतु त्याला 3ऱ्यांदा होऊ दिलं नाही। पृथ्वीराज राक्षे म्हणतो की पंच मॅनेज झालेला आहे, पंच त्यांचेच आहे, हे लोक त्यांचेच आहे, त्यांना मिळालेले आहे आणि म्हणूनच त्यांनी असा निर्णय दिला। तो त्याच्या आधीची गोष्ट सांगतो की याच्या आधी थोड्या वेळापूर्वी फायनलच्या आधीची एक स्पर्धा तो खेळला आणि तो म्हणतो की मला मध्ये वेळच दिला नाही, थोडासा दम घ्यायला, बॉडी गरम व्हायला वेळ द्यायला पाहिजे की नाही, 10-15 मिनिटं। एक गेम झाला की लगेच चला 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 दुसरा आहे म्हणून मला दम घ्यायला सुद्धा वेळ दिला नाही आणि लगेच दुसऱ्याला त्यांनी बसवलं। त्यामुळे तो म्हणतो की हे ज्या पद्धतीने चाललेलं होतं हे पूर्ण मॅनेज झालेलं होतं, दिसत होतं। आणि कुठेतरी लोक म्हणायला लागले की मुरली मोहोळ यांनी आपल्या पुतण्याला जिंकून देण्यासाठी हे करून आणलेलं आहे का, आणि असं जर केलं असेल तर ही गोष्ट साफ चुकीची आहे। हे जरी कुस्तीमध्ये होत आलेलं असलं, देशातल्या कुस्तीपटूंवर काय अन्याय झालेला आहे तर अख्ख्या जगाने पाहिलं आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांनी हेच केलेलं आहे। आता हे जे आहे चंद्रहार पाटील, जे कुस्तीपटूच आहे, 2009ला ते म्हणतात की मला असाच अनुभव आला आणि हे चंद्रहार पाटीलच असं म्हणतायत की ह्यांनी फक्त लातच नाही, त्यांनी गोळ्या मारायला पाहिजे होत्या। आणि खरं तर ही जी लात मारली आहे ना पृथ्वीराज राक्षेने, ती लात ह्या फक्त पंचालाच नाही तर ही जी काही फिक्सिंग नावाची गोष्ट आहे, कुठल्याही खेळामधली फिक्सिंग असेल, वशिलेबाजी असेल, भ्रष्टाचार असेल किंवा ह्याची त्याची बाजू घेणं असेल,
या सगळ्या खोटारडेपणाला मारलेली ही लात आहे आणि ही लात खूपच प्रातिनिधिक आहे. खरं तर राक्षेच्या आई सुद्धा म्हणतायत की माझ्या मुलावर अन्याय झालेला आहे आणि सगळ्या महाराष्ट्राने जर व्हिडिओ पाहिला, इतकं धडधडीत लहान पोरगं सुद्धा सांगेल 4 वर्षाचं की पाठ टेकली आहे का बाबा, म्हटलं तर नाही, टेकलेली दिसतच नाहीये. आणि त्यामुळे जर अशी तुमच्या डोळ्यात देखत धूळ झाकत आहेत हे सगळे सत्ताधारी आणि तरीही आपण काहीच बोलायचं नाही, असं नाही झालं पाहिजे. याच्यावर आपण बोललंच पाहिजे. मागच्या वर्षी सिकंदर शेख याच्यावर सुद्धा असाच अन्याय झाला. लोक म्हणतात की जर सिकंदरने अशीच लात मारली असती ना पंचाला, तर यांनी हिंदू मुस्लिम दंगे उठवले असते. पण तो त्याचा धर्म म्हणून त्याला माहिती आहे की ऑलरेडी त्याच्या धर्माच्या बाबतीत काय गरळ ओखली जाते, त्याच्यामुळे त्यांनी संयम पाळला. पण राक्षेने नाही पाळला आणि त्यांनी घातली लात. तर हे सगळं झालेलं आहे. त्याच्यावर इतक्या कमेंट्स आणि इतक्या पोस्ट लोक म्हणायला लागलेले की यावर्षीचा महाराष्ट्र केसरी आपला पृथ्वीराज मोहोळ नाही तर आपले मुरली मोहोळच झालेले आहेत, जे ऑलरेडी खासदार पण आहेत, आता ते महाराष्ट्र केसरी झालेले आहेत. त्यांनी करून दाखवलं की आपण कुस्ती न खेळता सुद्धा महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा जिंकू शकतो. तर हे काय आहे? थोडक्यात जर तुम्ही सत्ताधाऱ्यांच्या सोबतचे नसाल, त्यांच्या नातेवाईकांचे नसाल, तर तुमच्यावर अन्यायच होत राहील का? हे असंच दिसतं आहे. भाजपचे नेते ज्या ज्या ठिकाणी जातील, यांनी ईव्हीएम मध्ये सुद्धा आपलेच लोक निवडून आणलेले आहे. जे जे जिथे जिथे जातील तिथे तिथल्या स्पर्धा या अशाच मॅनेज होत असतील तर या देशामध्ये कुठल्याही प्रकारचे नवीन उमेदवार तयार होतील का? म्हणजे इथून पुढे ज्यांना कुस्तीचं स्वप्न बघत असतील, जे दंड बैठका प्रॅक्टिस करत असतील, रोज स्वतःच्या बॉडीवर मेहनत घेत असतील, सकाळी उठून काय काय नाही ते करत असतील, ह्या पोरांनी जर का हे पाहिलं तर त्यांना खरोखर उमेद राहील का? त्यांना काय वाटेल की नाही बाबा हे काय मेहनतीचं आहेच नाही, आपल्या शरीरावर आपण काय करतो ह्याचं आहेच नाही, माझा ओळखीचा काका तिथं बसलाय का ह्याच्यावरच आहे, असं जर वाटलं आज शिकणाऱ्या कुठल्याही क्षेत्रात शिकणाऱ्या पोरांना, तर हे फार वाईट आहे. या देशावरचा, इथल्या सगळ्या व्यवस्थेवरचा, मग पंच असेल, राजकारणी असतील, न्यायव्यवस्था असेल, याच्यावरचा असा विश्वास उडणं हे घातक आहे, देश म्हणून घातक आहे. मग पोरांना असे वाटायला लागते की नाही या देशामध्ये माझं काही होऊ शकत नाही, कारण की या देशामध्ये मला जर माझ्यात कॅपॅसिटी असेल तर वर जाता येईलच, याची काहीच गॅरंटी नाही आहे, मग मी देश सोडू का, असेही विचार लोक करू शकतात. तर या थराला आपण नेणार आहोत का आपल्या देशाला, हा विचार केला पाहिजे. आणि मुरली मोहोळांनी सुद्धा परत एकदा ती मॅच बघावी, नसेल त्यांनी बघितली तर व्हिडिओ बघावा आणि खरोखर याच्यावर प्रतिक्रिया द्यावी. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? तुम्ही मॅच पाहिली का? कमेंट करून नक्की सांगा. शक्य असेल तर चॅनलला तुम्ही आर्थिक मदत करू शकता. धन्यवाद.